आई काय झालंय? अथर्व, तू तू इथे काय करतोयस? इथे सोड, मला सांग तू इथे काय करतेस? तेही मध्यरात्री. काही नाही, सहजच. आई प्लीज खरं खरं सांग, माझ्यापासून काही लपवू नकोस. काय चाललंय? ठीक आहे, तू म्हणतोस आहेस, ठीक आहे. विचारतोयस तर सांगते. दादासाहेब आले होते माझ्या स्वप्नात. मला पुन्हा पुन्हा त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल आठवण करून देत होते. मला म्हणत होते की मंजिरी, तू अथर्वशी बोललीस का? विचारलंस का त्याला? माझी जी शेवटची इच्छा आहे ती पूर्ण होईल ना. मला अथर्व आणि मीराचं बाळ बघायचंय. आई ते सगळं ठीक आहे, पण तू अशी एकटी का बसलीयस, तेही इथे? अथर्व, मला स्वप्न पडलं आणि त्यामुळे मला जाग आली. मी बाल्कनीत गेले. अस्वस्थ वाटत होतं म्हणून. तर अचानक माझ्या डोळ्यांसमोर दादासाहेब बाल्कनीतून खाली पडल्याचं दृश्य उभं राहिलं. मी आणखी अस्वस्थ झाले. मला कळतच नव्हतं मी काय करू. मला फक्त त्या जागेपासून लांब जायचं होतं, म्हणून मी घराबाहेर पडले आणि चालत चालत इथपर्यंत कशी आले मला कळलंच नाही. अथर्व, खरंच? म्हणजे आणि तू का आलास माझ्या मागे? माझा पाठलाग करत होतास तू? नाही, पाठलाग करत नव्हतो. तुम्हाला इथे येताना दिसली म्हणून काळजीपोटी तुझ्या मागे मागे आलो. सॉरी. असो, चल. चल. मायाने मोठा घात केलाय. माझ्यासोबत खेळ खेळतेय. माया, तू थांब. मी सगळ्यात आधी तुझंच नरड दाबणार आहे. आई